मित्रांनो, आता आपण अगदी मंदिराच्या पूर्वेच्या बाजूला आहोत आणि पूर्वेच्या बाजूकडनं श्री भैरव मंदिर मार्ग आहे मित्रांनो. आता इथून आपण श्री भैरवाचं दर्शन घेण्यासाठी निघत आहोत. चला तर मग जाऊया भैरवाच्या दर्शनासाठी. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आजच्या खास प्रवासात. आज आपण आलो आहोत हिमालयाच्या कुशीत बसलेल्या पवित्र केदारनाथ धामात. इथे भगवान शंकराच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यानंतर केदारनाथ पासून अगदी जवळ असलेल्या भैरवनाथ मंदिराचा अनुभव घेऊया. केदारनाथ मंदिराच्या मुख्य परिसरापासून साधारणपणे 1 किलोमीटर अंतरावर टेकडीच्या माथ्यावर हे भैरवनाथाचे मंदिर आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी थोडं चढाव आहे, पण वर चढल्यानंतर जे दृश्य दिसतं मित्रांनो, ते मन मोहून टाकणार आहे. मित्रांनो, भैरवनाथ हे भगवान शिवाचे रूप मानले जाते. केदारनाथाची रक्षा करण्यासाठी त्यांची येथे पूजा केली जाते. पुराण कथेनुसार जेव्हा केदारनाथाला दरवर्षी हिवाळ्यात बंद केले जाते, तेव्हा इथले रक्षण भैरवनाथ स्वतः करतात असं मानलं जातं. या मंदिरातून तुम्हाला केदारनाथ नगरीचं अप्रतिम दृश्य दिसतं. आजूबाजूचे बर्फाच्छादित डोंगर, मंदाकिनी नदीचा प्रवाह आणि समोर उभं असलेलं भव्य केदारनाथ मंदिर, हे सगळं पाहून मन भरून जातं. इथे येणारे प्रत्येक भक्त केदारनाथाच्या दर्शनाबरोबरच भैरवनाथाचे दर्शन नक्की घेतात. कारण श्रद्धा अशी आहे की भैरवनाथाची पूजा पूर्ण केल्याशिवाय केदारनाथ यात्रा अपूर्ण राहते. तर मित्रांनो, हा होता आपला छोटासा प्रवास भैरवनाथ मंदिराचा. जर तुम्ही केदारनाथ यात्रेला आलात तर भैरवनाथाच्या मंदिराला नक्की भेट द्या. तुम्हाला शांती, श्रद्धा आणि अद्भुत निसर्ग सौंदर्य एकाच ठिकाणी अनुभवायला मिळेल. तर मित्रांनो, हा भैरवनाथाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका मित्रांनो. संपूर्ण ही सिरीज तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन माहितीसह, नवीन ठिकाणी, नव्या डोंगरावरती. तोपर्यंत राम राम. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या प्रवासात भेटूया. तोपर्यंत राम राम. जय बाबा केदार, जय भैरवनाथ.